नमस्कार. आपले नमस्कार. स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज माझ्या सोबत आहेत इंजिनियर संतोष लहासे सर, नमस्कार. जे खरं तर मागच्या 20 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. मग त्याच्यात अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, कमर्शियल प्रोजेक्ट्स आहेत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स आहेत. अशा वेगवेगळ्या फ्रंटवर त्यांनी काम केलेलं आहे. सो त्यांच्या आजवरच्या अनुभवाबद्दल, प्रवासाबद्दल आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायचे ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे सानपणे आपली शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? ॲक्च्युली माझं आधी मी इंग्लिश मीडियमला होतो, शारदा कॉन्व्हेंटला. तिथे माझं शिक्षण पूर्ण झालं 10वी पर्यंत. नंतर मी पॉलिटेक्निक केलं. पॉलिटेक्निक खामगावमध्ये केलं. नंतर अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज जॉईन केलं आणि तिथे पूर्ण डिप्लोमा कंप्लीट केला. बरोबर. नंतर माझे मोठे भाऊ बंधू आपल्या फील्डलाच होते. त्याच्यानंतर फील्डमध्ये उतरल्यानंतर मी पण त्यांच्यासोबत जॉईन होऊन गेलो आणि माझा हा बिझनेस सुरू झाला. बरोबर आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आयुष्यात एक स्ट्रगल असतो, ते म्हणजे सिव्हिल इंजिनियर झाल्यापासून पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत बऱ्याचदा काही हे होतं. तर तसं तुमच्या पहिल्या प्रोजेक्टच्या आठवणी काय आहेत आणि तो पिरियड मधला माझी कसा होता? पहिल्या प्रोजेक्टची आठवण म्हणजे खूप मोठी आहे की जिथे माझा जन्म झाला तिथेच मला आज पहिला प्रोजेक्ट मिळाला. कारण की माझा जन्म हा युनिक ठिकाणी झाला, म्हणजे लोणारला झाला आणि त्याच ठिकाणी मला पहिली साईट मिळाली. त्याचा आनंद मला खूप वेगळा होता. अच्छा. त्यामुळे तो योगायोग पण जुळला आणि योगायोग पण तुम्हाला जुळला. पहिल्या करिअरची सुरुवात पुन्हा तिथनं झाली एका अर्थानं. ते खूप बरोबर. लक्षात राहील माझ्या. व्हेरी गुड. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट होता का तो? हो, रेसिडेन्शियल. बरं बरं. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे आता मागच्या 15-20 वर्षापासून तुम्ही काम करताय, 500-600 प्रोजेक्ट Right, कंप्लीट right. केलेले आहेत. तर यामध्ये एक कायम तुम्हाला प्रश्न दिसला असेल, ते म्हणजे कामगारांमध्ये सुद्धा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज, अकुशल कामगारांचं प्रमाण. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी परिस्थिती ती हाताळता? कुशल कामगार जे आहेत ते ॲक्च्युली खूप फार कमी आहेत प्रमाण त्याचं. त्याच्यामुळे काय होतं की एकतर इंजिनिअरचा त्याच्यात हॅरासमेंट होतं आणि मालकाचं नुकसान होतं. तर जे आहे त्यांच्याकडून तिथे उभं राहून जर करून घेतलं, म्हणजे सुपरवायझर जर प्रॉपर असला तुमचा, तरच ते काम योग्य होतं. दुसरं, तंत्रज्ञानातला पण बदल तुम्ही मागच्या 15-20 वर्षात बघितला असेल. हो, तर आता भरपूर आहे. तुम्हाला तंत्रज्ञानाची कशी मदत होते रोजच्या कामामध्ये? तंत्रज्ञानाने काम फास्ट झालं. मी जेव्हापासून माझी इंजिनिअरिंग झाली तेव्हापासून मी आजपर्यंत एकही कागदावर पेनाने रेषा नाही ओढल्या. डायरेक्टली कॉम्प्युटराईज आणि शिक्काही डिजिटल साईन वगैरे अशा यूज Digitally केलेले आहे. बरोबर. त्यामुळे भरपूर काही वेळ वाचतो माणसाचा. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते. हम्म. तर प्लॅन या स्टेजवर तुम्ही कसं काम करता आणि तुम्ही काय इम्पॉर्टन्स सांगाल प्लॅनिंगचा? प्लॅनिंग हे तर आपले जे कस्टमर आहेत त्याचं सॅटिस्फॅक्शन हे महत्त्वाचं आहे ॲक्च्युली. आणि त्यांचं सॅटिस्फॅक्शन आणि त्यांच्या रिक्वायरमेंट जर तुम्ही फील केल्या तरच तर त्याच्यानंतर आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये बरेच काम केलेलं आहे. तर बऱ्याचदा त्या कस्टमरचं बजेट कमी असतं Right. आणि तो तुम्हाला तर दर्जेदार बांधकाम करायचं असतं. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करत आम्ही ॲक्च्युली. कारण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलं तर तो आयुष्यभर तो पस्तावा त्या कस्टमरला राहतो. आम्ही तर काम करून चालल्या जाऊ, पण तो जो क्वालिटी आहे ती आम्ही देतो, 100% देणार म्हणजे देणार. त्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही करत. भलाही त्याचे पैसे आज नाही उद्या लाव, पण ते पैसे त्याला खर्चच करायला लावतो. कारण ती क्वालिटी नाही आहे, त्याचा पायाच मजबूत नाही, तर तुम्ही वरती जाऊ नाही शकत. बरोबर आहे. दुसरं, तुम्ही आता या बुलढाणामधले बुलढाणा जिल्ह्यातले रहिवासी पण आहात. जन्म इथला आहे तुमचा, तुम्ही इंजिनियर आहात, इतके वर्ष काम करताय. सो तुम्ही बुलढाणा पण बदलताना बघितलंय एवढ्या वर्षामध्ये. तर बुलढाण्याच्या विकासाचं विजन असं एक विचारलं तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात की त्या मुद्द्यांवर आता खरं काम करण्याची गरज आहे, जर बुलढाण्याचा आपल्याला सर्वांगीण विकास इंजिनिअरिंगच्या अँगलनं करायचा असेल तर? काय सांगाल तुम्ही? इथे वॉटर पार्क वगैरे असे प्रोजेक्ट, मोठे मोठे प्रोजेक्ट जे लोक बाहेर जाऊन त्याचा वेळ घालतात, तो वेळ त्यांचा वाचेल. आणि आता गर्दी वाढल्यामुळे त्यांचा स्ट्रीट लाईट आणि आपले काय ट्रॅफिक वगैरे ट्रॅफिक वगैरे आणि त्याला सिग्नल वगैरे चालू करायला पाहिजे. कारण ट्रॅफिकमुळे भरपूर बाकीचं डेव्हलपमेंट भरपूर झालेलंच आहे सध्याच्या काळात.
पण अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? समजा वॉटर पार्क एक चांगलं करायचं असेल, हम्म. जागतिक दर्जाचं वॉटर पार्क बुलढाण्यात आणायचंय, तर शासनानं काय मदत करू शकतं शासन यामध्ये? अच्छा, बरं ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आजवर केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? हम्म. की काहीतरी वेगळं केलंय, काहीतरी नवीन केलंय असं त्या प्रोजेक्टमध्ये? वेगळं तर तो शेगावचा प्रोजेक्ट आहे आमचा. न शेगावचा प्रोजेक्ट आहे. आम्ही तिथे चिरा दगड आणून हा इथे त्याचं बिल्डिंग स्थापन केली आणि पूर्ण आरसीसी स्ट्रक्चर, पण तुम्हाला तिथे लुक दिसणारच नाही की आरसीसी कुठे वापरल्या गेलेला आहे म्हणून. आणि इंटेरियर जे आहे ते पूर्ण नवीन काळातलं आहे आणि बाहेरून जे स्ट्रक्चर आहे ते टोटली ओल्ड इज आहे. ओके. नंतर आजवर केलेल्या कामामध्ये कुठे असं अडचण आली, समस्या आली, तसा एखादा प्रसंग आठवतोय का? आव्हान आलं आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली? हो, एका वेळेस ॲक्च्युली प्लिंथ कस्टमरने सांगितलं आम्हाला प्लिंथ किंवा ही 4 फूट घ्यायची. आम्ही त्याला 4 फुटावर त्याला कोपिंग वगैरे दिली. डीपीसी ज्याला आपण म्हणतो. पण कस्टमरने कोणा नातेवाईकाचं ऐकून त्यांनी ते प्लिंथची हाईट अजून 2-3 फूट वाढवून टाकली. तर त्याच्यामुळे त्यांनी तो कोपिंग त्याच्यावर टाकली. तर ते पूर्ण मुरुम भरलेलं फिलिंग केल्यानंतर पूर्ण ती प्लिंथ क्रॅक गेली. अशा दरम्यान आम्हाला ते पूर्ण प्लिंथचा वरचा पूर्ण थर काढून त्याला पूर्ण आम्ही आरसीसी बीम टाकले आणि त्याच्यानंतर ते कंटिन्यू केलं. कंटिन्यू केलं. ओके. तर या क्षेत्रात जी नवीन तरुण इंजिनियर्स येतात, पहिलं पाऊल ठेवतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? ते जेही इंजिनियर येतात, नवीन जे इंजिनियर आहेत ते खूप चांगलंच काम करतायत, कारण ते टेक्नॉलॉजी शिकून येत आहेत. जे जुने झालेत त्यांना टेक्नॉलॉजी इतकी येत नाही जितकी त्यांना येते. पण त्यांनी गडबडीमध्ये पूर्ण काही पेमेंट्स वगैरे ते सांभाळून घ्यायला पाहिजे. बरोबर. कारण ते नवीन नवीन जोशमध्ये ते भरपूर काही स्वतःचं नुकसान करतील आणि नंतर लक्ष देईल त्यांच्यावर. दुसरं, तुम्ही जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही स्टीलचे काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, आपण हे घ्यायला पाहिजे? पॅरामीटर्स तर आयकॉन स्टीलचे पण आम्हाला माहिती आहेत. त्याच्यामुळे आम्ही कस्टमरला ते रेफर करतो आणि आयकॉन स्टील जेव्हापासून 2016 पासून जेव्हा आलं ते, तेव्हापासून आम्हाला त्याच्याबद्दल माहिती झाली आणि ते खूप छान आहे. ॲक्च्युली त्याचे पॅरामीटर्स पण ISI मार्क आहेत आणि यूज करायला चांगलं आहे. सो हे होते इंजिनियर संतोष लहासे सर, आणि त्यांनी आपल्या अनुभवाबद्दल सांगितलं. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.